Today we'll continue with the numericals of which numericals we are discussing right now. न्यूमेरिकल कुठले चालू आहेत? Hello, am I audible? Yes, sir. We are discussing the numericals on which point? Parallelogram. Law of parallelogram of forces. Okay, this is the particular Forces. point, and we are discussing the chapter result of coplanar forces. Okay, please unmute yourself if you are not telling anything. Write down. Find the resultant of two forces Newton into bracket horizontal and 80 Newton comma inclined at 30 degrees to the horizontal. Straightforward example, you can solve it. I think you can solve it, na? No, sir. Yes, sir. Oh, no. कुणाला अडचण वाटते बाळांनो? हॅलो, प्रॉब्लेम सोडताना प्रॉब्लेम येऊ शकतो असं कोणाला वाटतंय? नेटवर्क गेलेलं दिसते किंवा एनर्जी गेलेली दिसते बोलण्याची. रोल नंबर 18 श्रेयस तुळराव, फॉर्म तुमचा मिळालेला आहे बरोबर आहे? पाठवलं तुम्ही. इलिजिबिलिटी फॉर्म विषयी बोलतोय मी. प्लीज रिप्लाय. येस सर, पाठवलं. ओके, पाठवलाय. 21 अभिजित गवळी मिळालाय, 22 गणेश गवळी मिळालाय, 23 सचिन गुड्डुगुडे मिळालाय, 26 ऐश्वर्या कदम. तुम्ही फक्त फोटो पाठवलेत तर PDF पाहिजे आपल्याला त्याचा. ठीक आहे. हॅलो, रोल नंबर 26. हा, त्याचं PDF करता आलं तर बघा. अदरवाइज आयडी आणि पासवर्ड द्यायचं, PDF मी करतो. करता येईल, काय अवघड नाही फारसं. रोल नंबर 27 काल कंप्लीट झालेला आहे बरोबर का? 28. Yes, sir. हा, 28 आज कॉलेजवरती होता.
29 पाठवलेला आहे कोकरे, बरोबर ना? येस सर. ओके, रोल नंबर 30 कोण आहे? मी विसरलो, ऍबसेंट पण असतात. रोल नंबर 30 कोण आहे माहितीये? मी पाहतो, माझ्याकडे लिस्ट आहे. काल पण विसरलो. 30 कोण आहे बरं? भाग्यश्री कोंढारे यांनी फॉर्म पाठवलंय का बरं? तुम्हाला कसं माहिती असणार, मला माहिती असणार. ठीक आहे, मिळालंय. नेक्स्ट 31 पाठवलंय, बरोबर आहे का? येस सर. 32 आज भरणार आहे. 33 गुजर व्यंकटेश पाठवलाय. 34 हरळकर पाठवलाय. ओके Sir, हा बोला. R is equal to 130 Newton and alpha is equal to 18.53. Okay, let us check the answers given by Sir, you. R is equal to 125. R is equal to 125. R is 130. equal to 125.81. 125.79. 125.81. 125.81. Okay. Next. Zero. आणि अल्फा 130. 130. 18.53 है. correct. It should be 18.31. बघा, इन केस ऑफ कन्फ्युजन मी काय सांगतोय बघा. ज्यांचं उत्तर अदर दॅन 18.31 आहे त्यांच्यासाठी डिस्कशन चालू आहे. प्लीज लिसन टू मी. सपोज दिस इज फर्स्ट फोर्स विच इज गिवन टू यू 50 न्यूटन. याला आपण पी असं नाव देऊया. ठीक आहे. दुसरा फोर्स आहे 80 न्यूटन. त्याला आपण काय नाव देऊया? क्यू. लॉ ऑफ पॅरललोग्राम ऑफ फोर्सेस आपल्याला काय सांगतो? इफ यू कंप्लीट द पॅरललोग्राम युजिंग दीज टू साइड्स, म्हणजे व्हेक्टर तुम्हाला माहिती आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये रिप्रेझेंट करता येतो. 50 न्यूटन रिप्रेझेंट करणारी लाईन समजा 5 सेंटीमीटर काढली, 80 न्यूटन रिप्रेझेंट करणारी लाईन समजा 8 सेंटीमीटर काढली, तर पॅरललोग्राम कंप्लीट करता येऊ शकतो. बरोबर आहे. त्याला कंटिन्यू. तर आता जो काय ह्या पॅरललोग्रामचा डायगोनल असेल तो आपल्याला काय देणार आहे? रिझल्टंट. बरोबर आहे. मग जर 50 न्यूटन आणि 80 न्यूटन याच्यामधला अँगल जर 30 डिग्री असेल तर डायगोनल जो आहे तो या दोन फोर्सेस मध्ये असतो ना. हे दोन फोर्सेस आहेत आणि डायगोनल इथं कुठं असतो 80 डिग्रीला. असं शक्य आहे का? म्हणजे बघा, तुमचं उत्तर जर 80-90 येत असेल याचा अर्थ काय होतं? हा पॅरललोग्राम आहे, बरोबर आहे का? आणि हा डायगोनल आहे, असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळं जो अँगल अल्फा आहे हा अल्फा कसा पाहिजे तुमचा? इट शुड बी लेस दॅन अँगल बिटवीन two sides of the parallelogram. नोट करा, angle alpha made by the resultant, or important नोट लिहा, angle between काय सांगितलं तुम्ही विसरलो. angle alpha made by the resultant should be less than angle alpha made by the resultant
should be less than the angle between two sides of the parallelogram. त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले यूज करायचे आहेत. R is equal to root of, can you tell the formula at least? P square plus Q square plus 2PQ cos square, PQ cos theta. correct, twice PQ PQ cos of theta. theta. Substitute the values. थीटा किती हो? 30 डिग्री, बरोबर आहे का? अँगल बिटवीन टू फोर्सेस. थीटा हा लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय. व्हॉट इज थीटा? अँगल बिटवीन टू फोर्सेस. बरोबर आहे का? त्याला आपण थीटा नोटेशन दिलंय. आणि अल्फा काय? व्हॉट इज अल्फा? अँगल, नोट करा लक्षात राहत नसेल तर, अँगल ऑफ आर. ठीक आहे. तर पी किती आहे? 50 न्यूटन, क्यू 80 न्यूटन, थीटा 30 डिग्री. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ आर. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. ठीक आहे. कॅल्क्युलेटरवरती जर हे कॅल्क्युलेशन करायचं असेल, बघा पी स्क्वेअर म्हणजे काय? 30 into 30. कॅल्क्युलेटर जर क्विकली वापरायला शिकायचं असेल तर. ठीक आहे. पहिलं ब्रॅकेट ओपन करा. 30 into 30 प्लस, सर 50 आहे P. ठीक आहे, 50 into PT 50 पहिला, प्लस सेकंड ब्रॅकेट क्यू किती आहे? 30 into 30 पी 80. स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, बरोबर आहे का? प्लस, सर 30 नाही 80 आहे. कॉलचे प्रॉब्लेम मला व्हॅल्यू यायला लागले का? ठीक आहे. देन ओपन द थर्ड ब्रॅकेट. 2 into P 50 ओके into 80 Q 80 into cos ऑफ, जर ब्रॅकेट ओपन करावं लागत असेल तर ओपन करा 30 साठी. कॅल्क्युलेटरचे बटन कुठले दाबायचे लक्षात आलं? So accordingly you will get the value of R as 125.81. Have you understood how to save the time using brackets? Calculator वापरताना ब्रॅकेट जर तुम्ही वापरत गेला असेल सलग, नाहीतर अदरवाइज काय होतं, आपण पी स्क्वेअरची व्हॅल्यू काढतो. किती बाबा? 2500. क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू काढतो 6400, कुठतर लिहून ठेवतो, परत त्यांचं ऍडिशन करतो, परत ट्वाइस पी क्यू कॉस थीटाची व्हॅल्यू ऍड करतो, आणि 3 ऍड करतो, आणि परत त्याचा स्क्वेअर रूट घेतो. स्क्वेअर रूट कसं घ्यायचं माहिती ना? रेज टू 0.5. रेज टूच असं हे कॅप चिन्ह असतं, बरोबर आहे का? रेज टू 0.5. 0.5 म्हणजे काय? 1/2. रेज टू हाफ. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, R is 125.81. Now tell me the formula of alpha. Formula for alpha. Q sin theta. Tan inverse of Q Sin cos theta. theta. Tan inverse लिहूया आपण. Q Q sin cos theta theta. divided by P plus Q cos P plus Q cos theta. हा रेशो मिळवायचा आणि त्याचा काय घ्यायचा आहे? टॅन इनव्हर्स. Tan inverse. बरोबर आहे. आणि आपण काय समजून घेतलं, तर अल्फा जो आहे हा कसा असला पाहिजे? थीटा पेक्षा कमी असला पाहिजे. कोणत्या प्रॉब्लेम मध्ये? पॅरलेलोग्राम मध्ये. त्या दोन साइड मधला अँगल थीटा असतो पॅरलेलोग्रामच्या,
डायगोनलचा अँगल हा कमीच असला पाहिजे. हॅव यू अंडरस्टूड दिस पॉईंट? सगळ्यांनी एकदा मोठ्या आवाजात सांगता अनम्यूट करून. अल्फा Yes, शुड बी sir. लेस दॅन थीटा. इज दॅट क्लिअर? Yes, सर sir. Yes, sir. ओके. Yes, कारण sir. का अल्फा हा अँगल डायगोनलचा आहे, बरोबर आहे का? आणि थीटा हा कोणाचा आहे? दोन साइड मधला अँगल आहे. त्यामुळे जर कॅल्क्युलेशन मध्ये ठीक आहे बाय मिस्टेक होऊ शकतं, ह्युमन बिंग आहेत, एरर होऊ शकतात प्रत्येकाच्या. पण जर अल्फाची व्हॅल्यू थीटापेक्षा मोठी येत असेल तर कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा करायचं आहे. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. तुम्ही थोडं कंटाळलेलं असू शकतं, बरोबर. मी आत्ताच कॉपी घेऊन आलो त्यामुळे फ्रेश आहे थोडा. अल्फा इज इक्वल टू 18.31. शॅल यू मूव टू नेक्स्ट प्रॉब्लेम? सर हम्म. सर हे उत्तर येत नाहीये माझं. नाही नाही, कॅल्क्युलेशन चेक करा मग. हम्म? बरोबर आहे सर, सगळं बरोबर टाकलं. नाही बाळा, कॅल्क्युलेशनची बटणं दाबताना काहीतरी गडबड होते. काय करायचं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. क्यू किती आहे? कॅल्क्युलेटरची बटणं जे आहे त्याचा सिक्वेन्स बघा. क्यू किती आहे? 80 80 इंटू कॉस sin 30. 30, सॉरी साइन 30. हा. साइन 30 म्हणजे काय झालं? 1/2 झालं. म्हणजे हे काय झालं? 40, बरोबर आहे का? डिवायडेड बाय, ब्रॅकेट ओपन करायचा, त्याच्यात काय लिहायचं? पी किती पुन्हा एकदा? 50 50 plus प्लस 80 80 इंटू कॉस ऑफ 30. 30. या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढा. त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू समजा एक्स असेल तर त्यांना 40 ला डिवाइड करा. जो काय रेशो येईल त्याला काय दाबणार? शिफ्ट 10 आणि व्हॅल्यू. मोड जो आहे कॅल्क्युलेटरचा तो पण एकदा चेक करा. मोड हा कशामध्ये पाहिजे आपल्याला? डिग्रीमध्ये. कधी कधी आपण रॅडियन मध्ये जर मोड घेतला असेल तरी पण या चुका होऊ शकतात. कॅल्क्युलेशनचा मोड जर डिग्रीज मध्ये असेल तर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ 18.31. शांतपणे चेक करा. ऍट द मोमेंट अदर्स, डू यू अग्री विथ दिस आन्सर? सर 18.53 आले चालते ना? चालेल. म्हणजे इथं जो तुम्हाला टॅन इनवर्स येतो, सॉरी रेशिओ येतो का नाही, क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा, त्याचे तुम्ही किती डिजिट्स घेतात याच्यावरती अवलंबून आहे. सर आपण जनरली ते पॉईंटच्या पुढे 2च डिजिट्स कन्सिडर करतो ना ठीक आहे, कॅल्क्युलेशन मग मध्ये. आपण एक डिसाईड करूया. ठीक आहे, आता मी अजून करतो की आपल्याला कॅल्क्युलेटर वापरता येतोय. ठीक आहे, तर काय करूया आपण सर्वांसाठी एक कॉमन पॉलिसी ठरवूया. मोड हे बटन सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, मोड हे बटन दाबल्यानंतर कॅल्क्युलेटरवरती बरेचसे फंक्शन दिसतात. 1 2 3 4 असेल, त्याच्यावरती काय काय लिहिलेलं असतं, बरोबर आहे का? दाबा बरोबर बटन. मोड हे बटन दाबले सर्वांचे पहिल्यांदा ऑल क्लिअर, लाल बटन दाबा. कॅल्क्युलेटर किती लोकांकडे हेच माहिती नाही. जय हो ऑनलाईन एज्युकेशन, का नाही? एकाकडे जाणार आणि मी अर्धा तास घालवणार सगळ्यांना सांगायला. मोड हे बटन दाबा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे ऑप्शन येतील. त्यातलं फिक्स हे बटन दाबायचं. फिक्स लिहिलं जे आहे त्याच्यावरती एक नंबर असतो, 3 2 5 काय, त्या नंबरचं बटन दाबा. फिक्स दाबायचं. नंतर मग ते नंबर ऑफ डिजिट्स विचारतो, इथं 4 लिहा. ठीक आहे, म्हणजे 4 डिजिट पर्यंत त्या व्हॅल्यूज कन्सिडर होतात. अदरवाईज स्ट्रेट फॉरवर्ड हे जर मोड जमत नसेल सध्या तर 4 डिजिट सर्वांनी कन्सिडर करा युनिफॉर्मिटी म्हणून. ओके, विल गो टू नेक्स्ट प्रॉब्लेम. आणि पुढचा प्रॉब्लेम पण कम्प्लीट झाला पाहिजे. इथपर्यंत समजलं सर्वांना? शॅल यू प्रोसीड? येस सर. Yes, sir. ओके, नाव राईट डाऊन इंटरेस्टिंग प्रॉब्लेम. प्रॉब्लेम खूप सोपा आहे पण लॉजिकल आहे. राईट डाऊन. फाइंड, टाइप करतो वाटल्यास, फाइंड द अँगल between two forces, comma, of magnitude
magnitude 120 Newton each, comma, such that the resultant is 60 Newton. Okay, once again, what I have told, we are not interested in the value of the answer. जे काय तुम्ही आकडा सांगताय त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. आय एम इंटरेस्टेड इन युअर थॉट प्रोसेस. रीड द स्टेटमेंट. Tell me what should be done. P is equal to Q. Okay. So we have started the discussion and I am discussing the things Sir. told by you. हाँ आपल्याला फोर्स दिलाय 2. हाँ फोर्स दिल्यानंतर त्याचा रिझल्टंट काढायचा. रिझल्टंट दिलाय की सर. रिझल्टंट दिलेला आहे. हा रिझल्टंट दिल्यानंतर दोन्ही फोर्स डिफाईन करायचे. नंतर सरफेस ट्रिगोनॉमेट्री वापरायची. नंतर टॅन थिटा, साइन थिटा, कॉस थिटाच्या व्हॅल्यू काढायचे. मग थिटाची व्हॅल्यू येते. ओके. हे जे तुम्ही सांगितलं हे बरोबर आहे. बरोबर 100% बरोबर आहे. काय नाव कोण सांगत होतं उत्तर आता? अनिकेत नका ते. ओके अनिकेत, तुम्ही जे सांगितलं 100% बरोबर आहे. ठीक आहे. पण लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस जो आहे त्याच्यामध्ये आपण 2 फॉर्म्युले मिळवले. कुठले कुठले मिळवले? R इज इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला मिळाला. बरोबर आहे की? तर हे फॉर्म्युले कसे मिळाले? तो बाय युझिंग ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री वापरूनच हे आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे ना? त्यामुळं तुम्ही जे प्रोसेस सांगितले ते 100% बरोबर आहे, पण इट विल कन्झ्युम टाइम. त्याच्याऐवजी काय करा, जे फॉर्म्युले मिळाले आहेत ते फक्त डायरेक्टली वापरायचे आहेत. आणि ते फॉर्म्युले कसे मिळाले? युझिंग ट्रिग्नोमेट्री. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. सो द गिव्हन डेटा स्टेटमेंट व्यवस्थित समजावून घ्या. तर 2 फोर्सेस दिलेले आहेत आणि त्यांचं मॅग्निट्यूड कसं आहे? इक्वल आहे. 120 न्यूटन इच. सो द गिव्हन डेटा टेल्स दॅट P and Q, 2 given forces are equal. Their magnitude is 120 न्यूटन. इथपर्यंत समजलंय? Yes, बर. sir. आता कंडिशन काय सॅटिस्फाय करायचे? तर तुम्हाला अँगल बिटवीन द फोर्सेस काढायचा आहे. अँगल बिटवीन द फोर्सेसला आपण नोटेशन काय वापरतो? थिटा. Theta. थिटा वी हॅव टू फाइंड आउट. ओके. आणि कंडिशन काय व्हायला पाहिजे? सच दॅट द रिझल्टंट इज 60 न्यूटन. म्हणजे आर चं तुम्हाला मॅग्निट्यूड दिलेलं आहे. किती दिलंय हो? 60 न्यूटन. लक्षात येतं का सर्वांच्या? Yes, sir. Yes. ओके. मग फर्स्ट क्वेश्चन कॅल्क्युलेशन करू ना. मी तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेशन हे फारशी अवघड गोष्ट नाही. आता नॉर्मली तुम्ही काय म्हणतो? हा पी आणि क्यू 2 फोर्सेस आहेत. सर्वांनी स्क्रीन पहा प्लीज. आणि जर तुम्ही पॅरलोग्राम कंप्लीट केला तर हा रिझल्टंट आहे. बरोबर आहे? आर यू सीइंग द स्क्रीन? स्क्रीन पाहतात का सगळे लोक? Yes, sir. ओके. माझा प्रश्न ऐकून घ्या लॉजिकल आन्सर साठी. कॅल्क्युलेशन तुम्ही कधीही करू शकता. उत्तर द्यायसाठी गडबड करू नका. आपण विचार करायला शिकतो आणि ते चांगलं जमलं पाहिजे. मग यानुसार जर तुम्ही फॉर्म्युला वापरला R इज इक्वल टू रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे का? प्लस तिसरी टर्म ट्वाइस पी क्यू कॉस थिटा वगैरे वगैरे.
तर साधारणपणे काय व्हायला पाहिजे, आर ची व्हॅल्यू जी आहे ते पी किंवा क्यू यांच्यापेक्षा मोठी यायला पाहिजे ना. येस सर. ओके, Yes, sir. मग इथं काय प्रकार झाला हो, इथं आर ची 48 व्हॅल्यू दिली 60. आर इज लेस देन पी अँड क्यू. हा, इथं काय झालेलं हो, आर इज लेस देन पी एज वेल एज क्यू. पी आणि क्यू दोघांची व्हॅल्यू आहे, गिवन फोर्स आहेत 120 आणि रिझल्टंट ह्या दोघांपेक्षा लहान आहे. हे काय प्रॉब्लेम चुकला आहे का, असं होऊ शकतं एखाद्या कंडिशन मध्ये. काय सांगता येत ना, सोडवल्याशिवाय सांगता येत नाही ना, बिन सोडवता सांगायचं नाही ते. होऊ शकतं ना सर. कसं होऊ शकतं विचार करा बरं प्लीज. मी तुम्हाला काय सांगितलं, फॉर्म्युला लिहिणं, त्यात व्हॅल्यू लिहिणं, कॅल्क्युलेशन करणं हे सर्वांना जमेल, बरोबर आहे की नाही. आर हा पी आणि क्यू पेक्षा लहान आलाय, हे कुठल्या कंडिशनला होऊ शकतं. लोक जॉईन होतात झोप वगैरे काढून. ठीक आहे बाबा ना, तुमचं नशीब झोपेल, आम्हाला काय करायचं. सर अल्फा काढायचा आहे का? No, no, no. My question is very clear. Okay. Normally we expect that P and Q should be less than R. But in this case, R is less than P and Q. So how it can happen? मॅग्नेट्यूड P असू and शकतं ना Q सर. towards the point. सर फोर्सेस निगेटिव्ह असतील तर? Very good, very good. कोणी सांगितलं उत्तर प्लीज. ऋतुजा ठेंगल C53. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, अजून कोणी काय वेगळ्या भाषेत सांगू शकताय. Forces are towards the point. टुवर्ड्स द पॉइंट. ठीक आहे, ठीक आहे, थोडस अजून परफेक्ट कोणी सांगू शकताय. बर, तुम्ही जे काय इमॅजिन करत आहात, दोघा तिघांनी उत्तर दिलं त्यानुसार पॅरलेलोग्राम कसा असेल हे तुम्ही काढू शकताय का. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे, सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे याचं उत्तर मिळवणं ही खूप सोपी गोष्ट आहे. लागलं तर आपण 2 मिनिटं परत रिजॉईन करू, पण अंडरस्टँडिंग मध्ये मी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, सॉरी. नुसती उत्तर सांगा, चला पुढे मला जमत नाही. आता मी काय सांगतो पहा, सर्वांचं लक्ष आहे स्क्रीनकडे. येस सर. Okay. This is a special condition in which this is force P. ठीक आहे, आणि आता डायगोनल जो आहे पॅरलेलोग्रामचा. ठीक आहे, आता इमॅजिन करा, समजा क्यूब असा घेतला मी, फक्त मी विचार करतोय, तरी सुद्धा आर काय होणार आहे, डायगोनल म्हणून मोठाच येणार आहे ना. येस ऑर नो. काय सांगतो, समजा पी आणि क्यू मधला अँगल 90 डिग्री घेतला तरी सुद्धा काय होणार आहे, आर हा मोठाच येणार आहे पी आणि क्यू पेक्षा. ठीक आहे, आता थोडासा विचार करा, क्यू जर आपण डावीकडे नेला तर काय होईल. बघा, आता आपण काय करूया, हा पॉइंट 2 आहे आपला नेहमीचा, बरोबर आहे का. क्यू असा डावीकडे घेतला, निगेटिव्ह एका स्टुडंटने आता उत्तर दिलं होतं, बरोबर का. दिस इज द परफेक्ट आन्सर. आणि आता पॅरलेलोग्राम कंप्लीट करा. बरोबर नाही, याला तुम्ही काय म्हणता, ए म्हणत होता. लक्षात येत आहे का, आता जो आर आहे तो पी आणि क्यू पेक्षा लहान असू शकतो. अंडरस्टूड ऑर नॉट. येस. येस सर. याचा अर्थ हा जो अँगल बिटवीन द फोर्सेस आहे थिटा,
हा जर 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल, समजतंय ना? मग थिटा तुम्ही 120, 140, 150, 160 असा जर घेतला, बरोबर का? एक्स्ट्रीम केस काय असेल हो? हा पी आहे, बरोबर आहे का? आणि क्यू एकदम 179 डिग्री करतोय. हा अँगल किती घेतला? 179. समजतंय ना? तर डायगोनल इथे एवढासा असा छोटासा असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? ऑनलाईन. Yes, sir. Yes, sir. येस सर. तर इथं थिटाची व्हॅल्यू डेफिनेटली कशी असणार आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्रीज. त्यांना स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे. सबस्टिट्यूशन करा. फॉर्म्युला काय सांगतो बघा, आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस, आतापर्यंत जे बोललं ते समजलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. समजलं नसेल तर इथून पुढे जे चाललंय ते समजावून घ्या. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस PQ cos PQ theta. cos theta. बरोबर आहे का? काय काय माहिती आहे त्यातलं? आर माहिती आहे, बरोबर ना? पी माहिती आहे, क्यू माहिती आहे, अननोन कोण आहे? फक्त कॉस थिटा. लक्षात येते का? दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घ्या, सगळं सबस्टिट्यूशन करा. पहिल्यांदा मिळेल कॉस स्क्वेअर थिटा मिळेल. समजतंय का? अननोन कोण राहिला? फक्त कॉस स्क्वेअर थिटा राहिला की नाही? त्याच्यावरून कॉस थिटा मिळवा आणि त्याच्यावरून मिळेल तुम्हाला फायनली थीटा. यू अंडरस्टूड द मेथड? पुन्हा एकदा सांगतो बघा. सिंपली यूज द फॉर्म्युला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थिटा अंडर रूट. दिस विल गिव्ह यू द व्हॅल्यू ऑफ आर. या फॉर्म्युलेवर फक्त कॉस थिटा हा एकच अननोन आहे. सबस्टिट्यूशन करा, सिम्प्लिफिकेशन करा. पहिल्यांदा कॉस स्क्वेअर थिटा मिळेल, नंतर कॉस थिटा मिळेल आणि फायनली मिळेल थिटा. पण थिटा हा 90 पेक्षा जास्त येतो, हे जे समजावून सांगितलं ते समजलंय का? येस सर. मग उत्तर थिटाचं हे कसं असलं पाहिजे? ग्रेटर दॅन 90 असलं पाहिजे. काही लोक म्हणतील सर काय उत्तर येईल ते येईल, आधीच अंदाज बांधायची काय गरज आहे? बरोबर की नाही? अंदाज बांधायला काय मार्क असतात काय? तर मार्कासाठी शिकायचं नाही, आपल्याला नॉलेजसाठी शिकायचं आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढण्यापूर्वीच आपल्याला जजमेंट आलं पाहिजे काय असू शकतं. बरोबर आहे की नाही? मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? तर अल्फा अँगल जो आहे तो थिटापेक्षा कमी असला पाहिजे. बरोबर आहे ना? ते समजलं का? आणि आता काय सांगितलं? जर आर हा पी आणि क्यू पेक्षा लहान येत असेल तर थिटा हा 90 पेक्षा जास्त असला पाहिजे. दिस इज इंजिनिअरिंग. बरोबर आहे? 12वी पर्यंत कळतं. फॉर्म्युला, सबस्टिट्यूशन, उत्तर सगळ्यात आधी आज तक सबसे तेज है ना? आणि जो आधी उत्तर देतो तो सगळ्यात भारी. त्या आनंदात आपण हवेत राहायचो. बरोबर आहे की नाही? आता रिक्वायरमेंट वेगळे, उत्तर उशिरा येऊ द्या पण बरोबर येऊ द्या. आर यू गेटिंग ऑर नॉट? आणि याच्यासाठी मिळून अभ्यास करावा लागतो. सो डिस्कशन विल इम्प्रूव्ह युअर अंडरस्टँडिंग. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी डिस्कशन मोडमध्ये राहावा. डिस्कशन विल ऑलवेज इम्प्रूव्ह युअर अंडरस्टँडिंग. कॉस स्क्वेअर थिटा मिळू शकत नाही, स्क्वेअर केल्यावरच कॉस थिटा होतो. फर्स्ट यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ थिटा. सबस्टिट्यूशन करून दाखवायची गरज आहे का? दाखवतो, असू द्या. काय 4 मिनिटं आहेत, मला तर काय काम आहे. सर हां 151.04. perfect. The value of theta is 151.04 degrees. This is the answer. ठीक आहे, ज्यांचं कंप्लीट झालं त्यांनी अजून एक प्रॉब्लेम घ्या. P इज इक्वल टू, नेक्स्ट प्रॉब्लेम हा जो देतोय तुम्ही, 3-4 मिनिटं आहेत, युटिलाइज झालं पाहिजे. P is equal to Q is equal to 200 Newton. R is equal to
300 Newton. Find angle between the forces. Find angle between the forces. दोन फोर्सेसचं मॅग्नेट्यूड पुन्हा एकदा इक्वल दिलंय 200 न्यूटन इच. रिझल्टंट त्यांचा पाहिजे तुम्हाला 300. रिझल्टंट 300 मिळण्यासाठी थीटा किती असावा? अंडरस्टूड द क्वेश्चन? सिमिलर वन. या प्रश्नामध्ये पटकन मला सांगा, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ थीटा ग्रेटर दॅन 90 और लेस दॅन 90? Greater than 90. Greater than 90. Greater than Greater than 90. Greater than 90. अरे राम, काय करू लेकरांनो मी? Less than it is. सर लेस लेस दॅन 90. लेस दॅन येते. लेस दॅन 90. हा अरे असं माझ्या बालमनावरती आघात करताय तुम्ही. हे 200 आहे. हा, आत्ता पण सांगितलं, मग तुम्ही काय ते वापरच करत नाही त्याचा. हे पण 200 आहे. आणि थीटा मी कसा घेतला आहोत? थीटा म्हणजे अँगल बिटवीन टू फोर्सेस. हा कसा आहे? लेस दॅन 90 आहे का नाही? हा, less than 90. 90 म्हणजे असा असतो, गुण्या म्हणतात त्याला सिव्हिलचे लोक. हा जर लेस दॅन 90 असेल तरच तुमचा आर कसा असेल? ग्रेटर दॅन पी अँड क्यू. समजलं का? त्यामुळे येणारं थीटाचं उत्तर हे डेफिनेटली कसं असेल? लेस दॅन 90. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Okay, earlier problem, all of you are getting theta equal to 151.04. If not, please check your calculations. Okay, last 2 minutes are remaining. I'll mark the attendance. नेहमीची उद्घोषणा. इलिजिबिलिटीचा फॉर्म भरायचा प्रयत्न करा. व्हिडिओ टाकलेले आहेत, पीपीटी टाकलेले आहेत, रिमाइंडर दिलेले आहेत. Sir, 82.81. Okay, the answer is 82.81 degrees. Others can check your answer. Put me attendance mark. 82.189. 80. 2.189. Okay. 9. Okay, means nearer to that. Others, I must mention, note of the video you have sent regarding feedback of lectures. Okay, other teachers are happy with you. 82.81 or something nearer to that. It is acceptable. We are about to end the lecture. Snapshot काढून घ्या जर काय पाठीमागे राहिलं असेल तर. And we'll end within 1 minute. सर्वांनी कंटिन्यू करा. डीन स्टुडंट्स येऊ शकतात तुम्हाला थोडीशी माहिती देण्यासाठी पुढच्या 1-2 लेक्चर मध्ये. सो प्लीज जॉइन विथ ग्रेटर नंबर. ओके, थँक्यू.